एक महत्त्वाची बातमी, लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या केज तालुक्यातून 200 गाड्यांचा ताफा वडी गोदरीकडे रवाना झालेला आहे। मागील 7 दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। तर बीडच्या केज तालुक्यातून 200 गाड्यांचा ताफा वडी गोदरीकडे रवाना झालेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। गेल्या 7 दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आमरण उपोषण करतायत आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता मोठ्या संख्येने आता ओबीसी समाज बांधव त्या ठिकाणी पोहोचतायत। असं आहे की सकल ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे आणि जे ओबीसी मधून आरक्षण जे दिलं जातंय हे आरक्षण देता कामा नाही। कारण त्याचा विषय असा आहे की सरकार ही दिशाभूल करते की मराठा समाजाला म्हणतं इकडनं आरक्षण देणार नाही, तुम्हाला ओबीसीला म्हणतंय ओबीसीतलं देणार नाहीत। ह्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला पाहिजे आणि जे समाजामध्ये वाद लागायला लागलाय हे समाजाचा वाद कुठेतरी थांबवणं हे शासनाचं प्रशासनाचं काम आहे। तर आपण पाहतोय बीडच्या केज तालुक्यातून 200 गाड्यांचा ताफा आता वडी गोदरीकडे रवाना झालेला आहे। गेल्या 7 दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। अनेक ठिकाणी हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको सुद्धा करण्यात येत आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर टायर जाळून प्रशासनाचा निषेध करण्यात आलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। राज्यभरात ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। लक्ष्मण हाके यांच्या बेमुदत आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक ओबीसी समाजाचे बांधव आता वडी गोदरीकडे कूच करताना पाहायला मिळत आहेत। आपण ही 2 दृश्य पाहतोय। बीडमध्ये विशाखापट्टणम हा महामार्ग रोखून धरण्यात आलेला आहे। कल्याण विशाखापट्टणम हा महामार्ग ओबीसी समाज बांधवांनी रोखून धरलेला आहे आणि प्रशासनाचा निषेध केला जातोय। लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण सुरू आहे, मात्र सरकार याची दखल घेत नाहीये। या पार्श्वभूमीवर आता हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। रास्ता रोको केला जातोय, अनेक ठिकाणी टायर जाळण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। लोकसभा निवडणुका झाल्या, कशा झाल्या सगळ्याला लेकरापासून तर वडील झाल्यापर्यंत लोकांना माहिती कशा पद्धतीने झाल्या। कोणी मागून प्रचार केला, कोणी पुढून प्रचार केला, कोण कोणत्या गल्लीत आला। आपण पाहतोय ओबीसी समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या केज तालुक्यातून 200 गाड्यांचा ताफा वडी गोदरीकडे रवाना झालेले आहे। गेल्या 7 दिवसांपासून ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता ओबीसी समाज आक्रमक झालाय।